राळेगाव शहरातील आदर्श मंडळाच्या सदस्यांच्या कार्याचं मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी केलं कौतुक। नेहमी समाजाच्या हिताला प्राधान्य देत कार्य करणाऱ्यांच्या हाताला यश येतच असते। प्रत्येकांनी हे कार्य केले तर एक आदर्श समाज आपण घडवू शकतो, असे मत राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी आदर्श दुर्गोत्सव मंडळाचे वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले। यावेळी त्यांनी या परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले। नंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व माँ दुर्गा मंदिर परिसराच्या विकास कामाचे लोकार्पण केले। पुढे बोलताना त्यांनी या परिसराच्या विकासासाठी व सौंदर्यीकरणाच्या कार्यासाठी स्वतःला झोकून दिले त्या आदर्श मंडळाच्या सर्व सदस्यांचं कौतुक केलं। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लसिंह चौहान, नगराध्यक्ष रवींद्र शेराम, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, मुख्याधिकारी गिरीश पारेकर, गटविकास अधिकारी केशव पवार, छायाताई पिंपरे, नगरसेविका पुष्पा विजय किन्नाके, नगरसेविका कमरुनिस्सा हमीदभाई पठाण, डॉक्टर कुणाल भोयर, बांधकाम सभापती दिलीप दुधगिरकर, नगरसेवक कुंदन कांबळे, संतोष कोकुलवार, मंगेश राऊत, संदीप पेंदूर, किशोर जुनुनकर, शुभम मुके, संदीप तेलंगे, दिनेश गोहणे व आदर्श मंडळाचे सदस्य शशीमोहन लढी, संदीप बेडदेवार, दिलीप लांभाडे, युसुफ अली सय्यद, मनोज भोयर, संदीप झाडे, संतोष धांदे, संजय राऊत, शेखर राऊत, समीर लाखाणी, उमेश कोसुळकर, अमोल पंडित, श्याम कन्नाके, रितेश चिटमलवार, स्वप्नील नागोसे, वैभव बोभाटे, महेश परचाके, रामा साळुंके, रवी संदेलवार सह असंख्य नागरिक उपस्थित होते। यावेळी मंत्री अशोक उईके व उपस्थित मान्यवर नागरिकांचे आदर्श मंडळाचे फिरोज लाखाणी यांनी आभार मानले।